दिनांक 18 फेब्रुवारी रात्रीपासूनच शिवजयंतीला पन्हाळगडावर सुरुवात झाली होती. पारंपरिक वाद्यांसह भगव्या टोप्या, फेटे, झेंडे यांनी संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता. रात्रभर शिवज्योत नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात अगदी रीघ लागली होती. शिवज्योत प्रज्वलित करून मंदिरातून 1200 ज्योत पन्हाळगडावर महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यात गेले आहेत. भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने परंपरेनुसार पन्हाळगडावर छत्रपतींची 396वी शिवजयंती साजरी झाली. त्यानिमित्त किल्ले पन्हाळगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेगा पदयात्रेवेळी जय शिवाजी जय भवानी या जयघोषाने संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला होता. हर्ष शरीफ नागरजी या 4.5 वर्षाच्या मुलाने छत्रपतींची गारद शिवभक्तांना ऐकवली. सकाळी 8:30 वाजता विनय कोरे यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून शिवमंदिर येथून पदयात्रेची सुरुवात झाली. या पदयात्रेत कुमार विद्यामंदिर पन्हाळा या शाळेने शिक्षक सरदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम, झांज पथक याचे प्रात्यक्षिक यात्रेतच चालत चालू केले होते. 1ली ते 4थीच्या मुलांनी केलेले हे कार्यक्रम शिवप्रेमी पाहून भावूक झाले होते. तसेच पन्हाळा पब्लिक स्कूल यांनी छत्रपती यांचा पोशाख, मावळ्यांचा पोशाख, महाराणी ताराबाई यांचा पोशाख घालून घोड्यावरून मिरवणूक या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच वारणा, संजीवन कॉलेज, DY पाटील, विवेकानंद कॉलेजच्या 2000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे जसे की घरगुती गणेशोत्सव सजावट, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि दिवाळीनिमित्त किल्ले बनवा इत्यादी स्पर्धेची बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची जयंती साजरी करण्याचा मान मिळवल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. तसेच प्रशासनामार्फत मयूर गार्डन या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन प्रशासनामार्फत केले होते. जिल्हाधिकारी यांनी स्वतः रक्तदान करून समाजाच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न ठेवला. मग ही पदयात्रा शेवटी छत्रपती यांच्या मंदिरापाशी थांबली. त्यावेळी पन्हाळगडावरील ज्येष्ठ नागरिक हावळ गुरुजी यांनी प्रस्तावना मांडली. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे मंदिरात 10:10 जन्मकाळ सोहळा पार पडला. महिलांनी पाळणा गीत सादर केले. त्यानंतर आरती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला. पन्हाळगडावर शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे गेली 10 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यावेळी 141 रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदात्यांनी रक्तदान करून एक अभूतपूर्व कार्य केलेलं आहे असे उद्गार यावेळी आमदार कोरे यांनी काढले. तसेच शेवटी गडावरील 8 वर्षाची चिमुकली विजया चेतन भोसले यांचे भाषण झाले. तसेच यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पन्हाळा शाहूवाडी पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, वन अधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, नगराध्यक्षा सौ जयश्री पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, सत्यजित गायकवाड, प्रकाश गवंडी, मुन्नाफ मुजावर, तबरेज मुल्ला, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट रवींद्र पाटील, रवींद्र तवरसे, बाळू काशीद, सखाराम काशीद, सर्व नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.